सोलापूर लोकसभा निकालानंतर विधानसभेचं गणित काय सांगतंय? आगामी विधानसभा निवडणुकांसाठी कोण कोण इच्छुक आहे, पाहूयात हा रिपोर्ट। सोलापूर लोकसभेत मोहोळ, सोलापूर शहर उत्तर, सोलापूर मध्य, अक्कलकोट, सोलापूर दक्षिण आणि पंढरपूर या 6 विधानसभांचा समावेश येतो। यापैकी मोहोळमधून अजितदादा गटाचे यशवंत माने आमदार आहेत। सोलापूर उत्तरमधून भाजपचे विजयकुमार देशमुख, सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे, अक्कलकोटमधून भाजपचे सचिन शेट्टी, सोलापूर दक्षिणमधून भाजपचे सुभाष देशमुख, तर पंढरपुरात भाजपचेच समाधान आवताडे। म्हणजे सोलापूर लोकसभेतल्या विधानसभांचं बलाबल हे महायुतीच्या बाजूला असूनही भाजपचा पराभव झाला। सोलापूर लोकसभेतल्या 6 विधानसभांपैकी सोलापूर उत्तर, सोलापूर दक्षिण, पंढरपूर, अक्कलकोट या 4 ठिकाणी भाजपचे, तर मोहोळमध्ये अजितदादा गटाचे यशवंत माने असे 5 आमदारांचं बळ महायुतीच्या बाजूला होतं। तर मवियाच्या बाजूला एकट्या सोलापूर मध्यमधून काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार होत्या। अजितदादा गटाचे आमदार यशवंत मानेंच्या मोहोळ विधानसभेतून काँग्रेसला 63,152 मतांचं लीड मिळालं। भाजप आमदार असलेल्या समाधान आवताडेंच्या पंढरपुरातून 45,420चं लीड काँग्रेसला गेलं। भाजप आमदार सुभाष देशमुखांच्या सोलापूर दक्षिणमधूनही काँग्रेसला 9,436ची आघाडी मिळाली। भाजपच्या सचिन शेट्टींच्या अक्कलकोटमधून भाजपला 9,297चं लीड मिळालं। काँग्रेसच्या प्रणिती शिंदे आमदार असलेल्या सोलापूर मध्यमध्ये त्यांना अवघं 796चं मताधिक्य राखता आलं। तर भाजप आमदार विजय देशमुखांच्या सोलापूर उत्तरमधून भाजपला 35,927ची आघाडी मिळाली। निकालावेळी काँग्रेसच्या प्रणिती शिंदेना 6,20,225 मतं मिळाली। भाजपच्या राम सातपुतेंना 5,46,028 मतं। 2019ला सोलापूर लोकसभेत भाजपला 48.68% मतं मिळाली होती। यंदा 45.33% मतं मिळाली। गेल्यावेळी काँग्रेसची टक्केवारी 33.98% होती। यंदा मात्र 51.49% मतं मिळाली। म्हणजे भाजपच्या मतांच्या टक्केवारीत 3.35%ची घट झाली, तर काँग्रेसची मतं तब्बल 17.51%नी वाढली। 2019 आणि 2024च्या तुलनेत कुठे कोणाला लीड मिळालं ते पाहूया। विक्रम, आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से। देखिए ये देश हेलो, मैं आ रहा हूँ। और हाँ, भगा कर ले जाऊंगा। सिक्योरिटी! भैया, भाग गए, पकड़ो उनको। हेलो, बोला था ना, भगा कर ले जाऊंगा। विक्रम! एक हिंट तो देते। हिंट? बड़े आराम से। 2019ला मोहोळमध्ये काँग्रेसच्या सुशीलकुमार शिंदेना 15,429चं लीड होतं। यंदा मोहोळमधून प्रणिती शिंदेना 63,152 मतांची आघाडी मिळाली। सोलापूर उत्तरमध्ये गेल्यावेळी भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 63,667ची आघाडी होती। यंदा घट होऊन राम सातपुते 35,000 लीड घेऊ शकले। सोलापूर मध्यमध्ये जयसिद्धेश्वरांना 30,829चं लीड होतं। यंदा प्रणिती शिंदेना 796 मतांची आघाडी मिळाली। 2019ला अक्कलकोटमधून भाजपच्या जयसिद्धेश्वरांना 47,429चं लीड होतं। यंदा राम सातपुतेंना 9,297चं लीड मिळालं। सोलापूर दक्षिणमध्ये भाजपला 37,778ची आघाडी होती। यंदा इथे प्रणिती शिंदे 9,436 मतांनी पुढे राहिल्या। तर गेल्यावेळी पंढरपुरात सुशीलकुमार शिंदेना 6,196ची आघाडी होती। यंदा प्रणिती शिंदेनी तब्बल 45,420 मतांचं लीड घेतलं। 2019च्या सोलापुरातल्या 6 विधानसभांमध्ये महायुतीत भाजपनं 4 तर शिवसेनेने 2 जागा लढवल्या होत्या। आघाडीत राष्ट्रवादीने 3 आणि काँग्रेस 3 जागा लढली। निकालानंतर भाजप 3 जागा जिंकली, शिवसेना 0, राष्ट्रवादी 2 तर काँग्रेस 1 जागेवर विजयी झाली होती। सोलापूर लोकसभेतल्या 6 विधानसभेत इच्छुकांपैकी सोलापूर शहर मध्य विधानसभेत महायुतीकडून भाजपचेच देवेंद्र कोठे, शिंदे गटाच्या ज्योती वाघमारे, अमोल शिंदे, मनीष काळजे, मवियात माकपचे नरसय्या आडम, काँग्रेसचे चेतन नरोटे तर MIM कडून फारुख शाब्दी इच्छुक आहेत। सोलापूर शहर उत्तर विधानसभेसाठी महायुतीत भाजपकडून विजयकुमार देशमुख,
मवियात शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून महेश कोठे, नंदकुमार सपाटेंचं नाव चर्चेत आहे. सोलापूर शहर दक्षिण विधानसभा भाजपकडून सुभाष देशमुख, नरेंद्र काळे. मवियात काँग्रेसचे दिलीप माने, सुरेश हसापुरे, बाबा मिस्त्री, महादेव कोगणुरे. ठाकरे गटाकडून अमर पाटील इच्छुक आहेत. अक्कलकोट विधानसभेत महायुतीकडून भाजपचे सचिन कल्याण शेट्टी, अनंत तानवडे. मवियात काँग्रेसचे सिद्धराम म्हेत्रे आणि शीतल म्हेत्रेंचं नाव चर्चेत आहे. मोहोळ विधानसभेसाठी महायुतीत अजितदादा गटाचे यशवंत माने, शिंदे गटाचे नागनाथ क्षीरसागर, रमेश कदम, राजाभाऊ खरे. मवियाकडून शरद पवार गटाचे संजय क्षीरसागर यांचं नाव इच्छुक म्हणून चर्चेत आहे. पंढरपूर मंगळवेढा विधानसभा महायुतीत भाजपकडून समाधान आवताडे, प्रशांत परिचारक, शिंदे गटाकडून अनिल सावंत, तर मवियात शरद पवार गटाकडून अभिजित पाटील आणि काँग्रेसकडून भगीरथ भालकेंचं नाव काँग्रेस पुरस्कृत अपक्ष म्हणून चर्चेत आहे. सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर. विक्रम आ तो गए, जाओगे कैसे? बड़े आराम से. देखिए ये देश उन्नति हेलो. की सीढ़ियां मैं आ रहा हूँ. और हाँ, भगा कर ले जाऊंगा. सिक्योरिटी! भैया! भाग गई, पकड़ो उनको! हेलो! बोला था ना, भगा कर ले जाऊंगा. विक्रम! एक हिंट तो देते, हिंट. बड़े आराम से. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.